आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हा तिसरा आठवडा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज लोकसभेत निवेदन केलंय. या युद्धामुळे भारतासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकलेल्या असतानाच मान्य करताना भारतावर गॅस उत्पादन वाढवण्यावर भारत सरकार काय काम करते याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. तसंच भविष्यात इंधन संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले. भारत ने बीते 11 वर्षों में अपनी एनर्जी इंपोर्ट का डाइवर्सिफिकेशन किया है. पहले क्रूड ऑयल, एलएनजी, एलपीजी ऐसी एनर्जी जरूरतों के लिए 27 देशों से इंपोर्ट किया जाता था. वहीं आज भारत 41 देशों से एनर्जी इंपोर्ट करता है. सरकार अलग अलग देशों के सप्लायर्स के साथ भी लगातार संपर्क में है. प्रयास ये है कि जहां से संभव हो वहां से तेल और गैस की सप्लाई होती रहे. भारत सरकार गल्फ और आसपास के शिपिंग रूट्स पर निरंतर नजर बनाए हुए है. हमारा प्रयास है कि तेल हो, गैस हो, फर्टिलाइजर हो, ऐसे हर जरूरी सामान से जुड़े जहाज भारत तक सुरक्षित पहुंचे. आखाती देशांमधील संघर्षामुळे निर्माण झालेलं ऊर्जा संकट टाळण्यासाठी भारत सरकारने काय काय उपाययोजना केल्या आहेत ते बघूया. 27 देशांऐवजी आता 41 देशांकडून इंधनाची आयात करण्यात येते. सरकार विविध देशांमधल्या पुरवठादारांच्या संपर्कात आहे. तर प्रत्येक संभाव्य स्रोताकडून पुरवठा अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. देशांतर्गत एलपीजीचं उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. भारताकडे 5.3 दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक कच्च्या तेलाचा साठा आहे. 6.5 दशलक्ष मेट्रिक टन साठा क्षमता निर्माण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. तर तेल, वायू आणि खतांची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी इतर देशांच्या संपर्कात भारत आहे. तर पंतप्रधानांच्या या निवेदनासंदर्भात विरोधकांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते बघूया. उन्होंने कहा और देश को अवगत किया है कि परिस्थितियां क्या हैं. कुछ ज़्यादा नई बात नहीं कही है, लेकिन हमने जो नोटिस दिया है डिस्कशन के लिए, वो डिस्कशन होना चाहिए ताकि हम भी जवाब दे पाएँ, पूरा सबके पक्ष सामने आए. मेरे ख्याल से वो अच्छा रहेगा कि डिस्कशन हो पार्लियामेंट में इस पर. As we speak, there's a major power shortage in Maharashtra. The farmers are crying for single phase or 3 phase की electricity का इतने बड़े पैमाने पे there's load shedding happening. This is the exam season. This is the farmers के लिए sowing season और मोटर पंप्स जो किसानों के वो बंद पड़े हैं. So therefore, I think he did not talk about the preparedness of the way the ruling government is prepared. He did not talk about how we're going to deal with the crisis. He did not talk about the rising prices which are going to happen. किसी भी तरह से देश करके हम एक है, सवाल ही नहीं आता. हम इनसे सवाल पूछते, बाहर नहीं. बाहर लोगों से ये कि हम देश के, जब भी देश के प्रधानमंत्री हो हम आपके साथ है, कोई दिक्कत ही नहीं, कोई सवाल ही नहीं मन में आता है. लेकिन ये जो प्रश्न सामने है, गैस नहीं मिल रहा है, उपलब्ध नहीं है, किल्लत है गैस की, तो वो कहां से है, महंगाई बढ़ रही है, रुपया गिर रहा है, ये प्रश्न है, बाकी प्रश्न नहीं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.